पुण्यात आल्यापासून पालक तुमच्याकडे एखादा मुलगा घेऊन आल्यापासून त्या मुलाचं प्रिपरेशन वैयक्तिक कसं पाहिजे? त्याच्यामध्ये आता समजा त्यांना 1 आवर कोडिंगचा क्लास आपण शिकवला तर त्या मुलाने त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. म्हणजे असं ग्रँटेड नाही पकडलं पाहिजे की सरांनी शिकवलं उद्याच तो लॅपटॉप उघडला जातोय. हे होता कामा नये. कारण इनिशियली आपल्याला असं वाटतं की अरे हा किती सोपं आहे हे, पण जसं जसं टाइम लॅप्स होत जातो, 1 महिना होतो, 2 महिना होतो, तो सिलेबस वाढत जातो. तर मला काय म्हणायचं की कोडिंगसाठी ॲटलिस्ट 2 तास तरी रिव्हिजन केलं पाहिजे. म्हणजे जे काय रेकॉर्डिंगचा ॲक्सेस तुम्हाला भेटतो तर तो रिप्ले करून बघितला पाहिजे आणि ॲट अ टाइम एकच गोष्ट पॅशन ठेवलं पाहिजे. सर आता काय झालंय ना, मोबाईल आणि लॅपटॉपमुळे खूप ॲक्सेस झाले. आपण काय करतो, अच्छा सरांनी हे शिकवलं, मी युट्यूबवरती हे बघतो, मी एका चॅनलवरती ते बघतो. आपण ना ॲज अ स्टुडंट खूप डायव्हर्ट होतो. बरोबर आहे. मला असं म्हणायचं की तुम्ही ज्याच्यावरती प्रेम करा त्याच्याशीच लग्न करा. बरोबर. तुम्ही एकासोबत प्रेम करणार, एकासोबत लग्न करणार, तुम्ही नाही हॅपी तो पण नाही हॅपी, तसंच आहे. सो बऱ्याच मुलांचं असं होतं की मला तिथून भेटतं चांगलं, ते लय भारी शिकवतात, मी तिकडे जातो. पण त्याच्यामुळे कसं होतं ना सर, तुम्ही एकाच कुठल्या तरी पॉईंटमध्ये एक्सपर्ट होता, पण तुम्हाला ते लक्षात घ्यायचं की तुम्हाला सगळ्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट व्हायचंय.